त्या घटना दुरुस्ती करून जे काही ईडब्ल्यूएस आरक्षण आणलंय त्याची प्रस्तावना मुख्यमंत्री महोदयांनी वाचावी. मग ईडब्ल्यूएस 10% आरक्षण गोरगरिबांचं दिलेलं असताना परत तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्पेशल कायदा करून 10% एससीबीसीचं आरक्षण आणलं. ते कशासाठी आणलं, त्याचा हेतू काय आहे, कोर्टामध्ये तशी ते का भूमिका मांडतायत, हे सगळं असताना मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं आज जवळजवळ मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झालाय. आता आमचा प्रश्न असा आहे की आता हा ओबीसी जाणार कुठं? ओबीसी आरक्षणाचा गळा घोटण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलंय. आमची एक विनंती आहे, आम्ही गावोगाव फिरतोय, आम्हाला कल्पना आहे आम्ही कारखानदाराची पोरं नाही, आम्ही आमदारांची पोरं नाही, आम्ही मंत्री आमच्या पाठीमागं कोण नाहीत, सरकार आमची मागणी मानायला तयार नाही, विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या सर्व जातीमधल्या सर्व संघटनांच्या प्रमुखांना माझी विनंती आहे, ओबीसीच्या सर्व संघटनांनी, सर्व जातीपातीच्या संघटनांनी या उद्याच्या 1 सप्टेंबरच्या मोर्चात सामील व्हावं. जर तुम्ही जाती जातीमध्ये भांडत बसला, जर फक्त जातीचीच मागणी पुढे रेटत बसला, तर हे तुमच्या आमच्या ताटातलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. ज्या 12 जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामधून ओबीसी हद्दपार झालेला आहे. शेकडोनं उदाहरणं आमच्याकडे आहेत. तेव्हा आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय. हे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सामाजिक न्यायाचं धोरण संविधानाचं होतं, घटनेचं होतं, बाबासाहेबांचं होतं, त्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी 1 सप्टेंबरचा मोर्चा आपण मुंबईला घेऊन जात आहोत. तो मोर्चा फक्त महाराष्ट्रातील नाही, फक्त भारत देशातील नाही, तर जगातला सर्वात मोठा मोर्चा असेल. एवढी माझी या सर्व महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतींना 1 सप्टेंबरच्या मोर्चामध्ये सामील होण्याची विनंती आहे. ही सुरुवात मराठवाड्यामधून हजारो लोकांच्या गाड्या मराठवाड्यामधून पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्याजवळ ह्या सगळ्या गाड्या जमा होतील. मला वाटतं 1 सप्टेंबरच्या अगोदर 2 दिवस त्या गाड्या तिथं जमा होतील. हजारो गाड्यांचा ताफा असेल आणि तो ताफा मुंबईच्या दिशेने निघेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला घेऊन आम्ही दौंड तालुक्यामधून पाटसमधून मुंबईकडे जाणार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 2-3 जिल्हे, अगदी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार या परिसरामधल्या गावागावामध्ये आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून बैठका घेत आहोत, छोट्या मोठ्या सभा घेत आहोत. आणि ही सगळी लोक काय ओबीसीचा अंडरकरंट आहे, सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये काय भावना आहे, प्रत्येक गावामध्ये नुसतं रस्त्यावरून जात असताना 5 मिनिट वाट वाकडी केली तर हजारोंच्या जनसंख्येनं ओबीसी बांधव रस्त्यावर येत आहेत, घोषणा देत आहेत. पण या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन आम्हाला मुंबईला जायचंय. आणि जे आमची चेष्टा करतायत ना, राधाकृष्ण विखे पाटील, हाकेला कोण हो देत नाही, किंवा प्रसाद लाड, हाकेच्या मागे 2-4 माणसं नसतात, पण मनोज जरांगेंनी जर आवाज टाकला तर 5-50 हजार माणसं गोळा होतात. म्हणजे झुंडीची भाषा इथल्या पुढाऱ्यांना कळणार असेल, डोक्यांची टाळक्यांची भाषा राधाकृष्ण विखे पाटलांना कळणार असेल, आणि तुम्ही झुंडशाहीला बळी पडून इथं बेकायदा जिहार करणार असाल, ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार असाल, तर ओबीसी बांधव सुद्धा, ओबीसींना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर बहुसंख्येने मुंबईला नाही आला, तुमचं आरक्षण गेलं, तुमचे हक्क अधिकार गेले, आणि तुमचा राजकारणातला, समाजकारणातला, इथल्या व्यवस्थेमधला तुमचा जो संविधानानं घटनेनं दिलेला मान सन्मान आहे तो पूर्णतः निघून गेलेला असेल. नेते बघा, आम्ही सर्व नेत्यांना आव्हान करत आहोत, जे नेते येतील ते आपले, जे नाही येतील, जे आपल्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतील, आपलं राजकारण सांभाळत बसतील, तर त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. याच्या पलीकडे आम्ही आमच्या नेत्यांसंदर्भात काही बोलू इच्छित नाही. हे बघा, पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, आमचे छगनरावजी भुजबळ साहेब असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, बावनकुळे साहेब असतील, विजयजी वडेट्टीवार असतील, किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षातले विरोधातले लोक असतील, या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालंय महाराष्ट्रामध्ये. ओबीसीचं आरक्षण संपल्याची जाणीव सगळ्यांची आहे, पण बोलायचं कुणी, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, ही गत महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या नेत्यांची झाली. कॅबिनेटमध्ये असलेल्या 8-9 मंत्र्यांची झाली, ओबीसी सब कमिटीची झाली. महाराष्ट्रामध्ये ओबीसी सब कमिटी स्थापन झाली. मराठा सब कमिटीच्या 13 बैठका होतात,
पण ओबीसी सब कमिटीच्या 2च बैठका होतात. म्हणजे ओबीसीचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही असं इथल्या सरकारनं ठरवलंय. पण सरकारला याचा पश्चाताप होईल एवढं मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. 1 तारखेला आम्ही निघणार, काहीही असो, आणि कुणाच्या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून नाही निघणार. आमचं ऑलरेडी आरक्षण गेल्याची भावना महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींची झाली. पण एक आंदोलक म्हणून गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही बोलतोय. बोलत असताना आमचं इथल्या सरकारनं ऐकून घेतलं नाही असं सरकारवर माझा डायरेक्ट आरोप आहे. ओबीसीचं सरकार आहे, डीएनए ओबीसीचं आहे, मुख्यमंत्री देखील तशा पद्धतीने फॉर आहे असं सांगितलं जातं. पण एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आरक्षण संपवत असताना सगळेजण काय करत होते? हे बघा, ओबीसीच्या बाजूनं ना मुख्यमंत्री बोलतायत, ना मंत्रिमंडळ बोलतंय, ना विरोधी पक्ष बोलतायत, ना विरोधी पक्ष नेते बोलतायत, ना ओबीसीचे नेते ज्यांना ओबीसीचा फेस म्हणून, ओबीसीचे चेहरे म्हणून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान घेतलंय त्यांनी बोलतं झालं पाहिजे. बोलतं व्हा तुम्ही. ओबीसी मंत्र्यांना तुम्ही बोलतं व्हा. आणि तुम्हाला बोलायचं नसेल आणि तुमचंच खरं असेल तर आम्ही खोटं बोलतोय म्हणून ते तरी सांगा ओबीसी बांधवांना. लक्ष्मण हाकेच्या डोक्यावर परिणाम झालाय असं तुम्ही सांगा ओबीसींना. आम्ही पण घरी बसतो. प्रचंड चिडचिड होते, प्रचंड त्रास होतोय, रात्रंदिवस माणसांमध्ये जातोय, रात्रंदिवस ओबीसी बांधवांमध्ये जातोय. सांगा तुम्ही पुढे येऊन. ओबीसी सब कमिटीची उद्याच्या उद्या बैठक घ्या आणि सांगा की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही म्हणून. आम्हाला एकदा बोलवा. आम्हाला मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे, ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागला नाही ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सांगतो ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय ते. पण नेमकं आरक्षणाला धक्का लागलाय म्हणतात, ते लागलाय तरी कसं आहे? आणि या संदर्भात ज्या उच्चस्तरीय सगळे जे नेते आहेत ते गप्प काय? जसं की छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते म्हणून त्यांनी अनेक वेळेस संघर्ष केलेला आहे. आपण तो सगळ्यांनी पाहिला होता. आता पंकजा मुंडे हे मुंडे कुटुंबातलं खूप मोठं लोकनेते मुंडे साहेबांची परंपरा चालवणार आहे. हे सगळे जे मातब्बर घराणे आहेत ओबीसीचे ते आता मुख गिळून गप्प काय? हे बघा दादा, मी खूप विचारानं सांगतो. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं 29% आरक्षण आहे. 27% मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आणि 2% शिफारशी वाढवून कोळी वगैरे या सगळ्या गोष्टी, कोळी वगैरे या सगळ्या लोकांचं ते 2%. तर हे जे 29% आरक्षण आहे, या आरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये बायफर्गेशन झालंय. त्यामध्ये विजय एनटी बाजूला काढलाय, तो जवळजवळ 10-12% आहे. परत ओबीसीच्या 200-300 जाती 19% आहेत आणि 2% एसबीसी आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये एवढा हाल होणार आहे. विजय एनटी बाजूला आहे, खूप मी जबाबदारीने बोलतोय. पण त्या 19% मायक्रो ओबीसी आहेत. त्या 19% जर ओबीसी मराठा समाज आला तर त्या मूळ ओबीसींचं, सामाजिक दृष्ट्या मागासांचं, बलुत्या अलुत्यांचं त्यांचं काय होणार आहे मुख्यमंत्री महोदय? या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये हा ओबीसी शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला टिकणार आहे का? पंचायत राजच्या निवडणुका जिथं ओबीसीचे नेते तयार होतील, ओबीसी मध्ये नेतृत्व घडेल म्हणून ज्या पंचायत राजमध्ये मंडळ आयोगाने शिफारशी केल्या आणि त्या तुम्ही अंमलात आणल्या, त्या पंचायत राजमध्ये आता मराठा समाजाची माणसं ओबीसी मध्ये ओबीसीचे दाखले काढून त्यांनी जागा हडप केलेत. किती उदाहरणं सांगू मुख्यमंत्री महोदय तुम्हाला? आता ओबीसीच्या रकान्यात फक्त आणि फक्त मराठा कुणबी दिसेल. पुण्याच्या बाजूला फुरसुंगी नावाची, उरळी देवाची त्या परिसरामध्ये एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या. 9च्या 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या. तेच पिंपरी चिंचवडचं आहे, तेच पुणे महानगरपालिकेचं आहे, तेच कोल्हापूर महानगरपालिकेत आहे, तेच दौंड नगर परिषदेत आहे, तेच फलटणच्या पंचायत समिती सभापती पदाबाबत घडलं. किती उदाहरणं द्यायची? स्वतः विखे पाटलांच्या घराण्यामध्ये ओबीसीचा दाखला काढून ओबीसीचं पद लाटलं जातं. आता मग या राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील आणि मग त्यांचे विठ्ठलराव विखे पाटील एवढ्या मोठ्या सहकारामध्ये काम असलेल्या माणसाच्या घरातलं माणूस जर ओबीसीचा दाखला काढून जर निवडणुकीमध्ये लाभ घेत असेल तर मूळ ओबीसी, सामाजिक दृष्ट्या मागास ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकेल? कसं राहिलंय ओबीसीचं आरक्षण? कोण बोलेल का सामाजिक न्यायाच्या बाजूनं? कोण बोलेल का फुले शाहू आंबेडकरांचं समतेचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र? कुठला पुरोगामी या शब्दाची व्याख्या काय? किती बोलावं विचारानं? मग ओबीसी नेत्यांना फक्त सत्ता हवी आणि समाज नकोय असं काहीतरी सुरू आहे. ओबीसी नेत्यांनाच नव्हे, भाजपला सुद्धा निवडणुका आल्या की ओबीसी हवाय. काँग्रेसला सुद्धा आमची सत्ता गेली, ओबीसी आमच्यापासून भाजपकडे गेला म्हणून. राष्ट्रवादी
शिवसेना, सगळ्यांनी सेल कशासाठी काढले तू? त्या सेलचे प्रमुख कशासाठी नेमले तू? काँग्रेसचा सेल प्रमुख, भाजपचा सेल प्रमुख नक्की काय करतात? कुठं रोजाने पाठवलेत का हे ओबीसीचे सेल प्रमुख? का बोलत नाहीत? आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय का नाही संपलंय ते तुम्ही सांगा. किती दिवस रॉ मटेरियल म्हणून, किती दिवस मतदार म्हणून ओबीसीला तुम्ही वापरून घेणार? बोलणार नाही ओबीसीच्या बाजूने तुम्ही? त्यामुळे फक्त ओबीसीच्या नेत्यांनाच राजकारण पडलं नाही, तर भाजप सहित सर्व पक्षांना ओबीसीच्या बाजूने कुणालाही बोलायचं नाही. हे ठळक आहे, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय की ओबीसीचं आरक्षण संपलं, परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र जाहीररित्या सांगतात की कोणाचं वरवाढून कोणाला देणार नाही, कोणावर अन्याय करणार नाही. काय नेमकं तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, काल परवाच आपल्या शासनातर्फे सांगण्यात आलं की या महाराष्ट्रामध्ये 2017 सालापासून पुढे 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली. मग असं जर शासन अजेंड्यावर येऊन एका राज्यकर्त्या जमातीला, जी सुप्रीम कोर्टाच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर महाराष्ट्राची डॉमिनंट कास्ट ऑफ महाराष्ट्र मराठा, या मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण सुप्रीम कोर्टानं नाकारलं, तरी सुद्धा तुम्ही 22,20,577 प्रमाणपत्र वाटणार असाल आणि ते जर ओबीसी मध्ये समाविष्ट झालेले असतील, कसं ओबीसी टिकतो मला सांगा बरं? कसा ओबीसी स्पर्धा करू शकतो त्या मराठा समाजाच्या तुलनेमध्ये सांगा बरं? आणि कसं ओबीसीचं आरक्षण टिकलंय सांगा बरं? हा सामाजिक दृष्ट्या मागासांवर बोलू आलो त्यावर, अरे नाभिक, सुतार, कुंभार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी, कोळी, कोष्टी, तेली, तांबोळी, ही माणसं कशी टिकतील मराठा समाजाच्या? आणि ते मराठा समाजाचे पंचायत राजमध्ये ते कॉम्पिट करायला येणारी माणसं, आमदाराची पोरं, आमदाराची लेकरं, आमदार खासदारांची नातेवाईक, राधाकृष्ण विखे पाटलांच्या स्वतःच्या घरातली, त्यांच्या पत्नी, हे जर ओबीसीचं आरक्षण घेणार असतील, सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आमदाराची पत्नी घेणार असेल तर 11:30 प्रमाणपत्र घेतलं आणि 1:30 वाजता ओपन मधून निवडून येऊन सुद्धा ओबीसीला राखीव असलेलं जिल्हा परिषद अध्यक्षपद जर शिंदेची पत्नी घेत असेल, मुख्यमंत्री महोदय कसं टिकलंय हे आरक्षण? कसं टिकलंय? कसा धक्का लागत नाही तुम्ही आम्हाला सांगा. करायचं काय आम्ही नक्की? कोण म्हणतंय ओबीसीचं आरक्षण संपलं नाही? ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज आलाय. पंचायत राजमध्ये ओबीसीच्या जागा मराठा कुणबीने घेतले. आता कसं सांगायचं तुम्हाला आम्ही? हे सांगा तुम्ही आम्हाला. नसेल तर आम्ही ओबीसी बद्दल काहीही बोलणार नाही, आम्ही वाऱ्यावर सोडलाय ओबीसी, असं तरी सांगा आम्हाला. सांगा बरं कसं संपलं नाही, कसा धक्का लागला नाही ओबीसी आरक्षणाला? सांगा मुख्यमंत्र्यांनी. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगोदर कुणबी होते, कोकणातही कुणबी होते, पश्चिम महाराष्ट्रात कुणबी नव्हते. हे बघा विषय असा आहे, परत फिरून तोच प्रश्न विचारला जातोय. ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलंय. तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मार्लापल्लेंचं जजमेंट आहे, मराठा समाजाला कुणबी मानणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. हे जजमेंट आहे, हे केस लॉ आहे. सुप्रीम कोर्टाचं 650 पानं. आणि ह्याच्यावर सांगतो ना दादा, तुम्ही कुणबी करणातून मराठा समाजाला यामध्ये टाकताय. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रात नव्हता, देशभरामध्ये होता. वेगवेगळ्या राज्यामधले शासनकर्ते जे लोक आहेत ते आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणत होते. म्हणून तर केंद्रानं ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं. जरांगे पाटलांच्या गोरगरिबांना आरक्षण द्यायचं म्हणून घटनेमध्ये 103वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या 103व्या घटना दुरुस्ती अन्वये ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणलं. हे झालं देश पातळीवरचं. पण महाराष्ट्रामधल्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना परत तुम्ही 10% स्पेशल कायदा करून एससीबीसीचं आरक्षण आणलं. तुम्ही कोर्टात ती बाजू मांडताय. मग गोरगरिबांच्या लेकरांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण असताना मनोज जरांगे पाटलांना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? कारण गावगाड्यातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत सगळी जबाबदारीचा, सगळा मान सन्मान, सगळी महत्वाची पदं त्यांना पाहिजे. तुम्ही कुणब्याची खोटे दाखले काढून, अरे मान्य नाही या गोष्टी. कसं टिकल? काल परवा रामदासजी आठवलेंनी जी एक भूमिका घेतली, खूप दिवसानंतर उशिरा का होईना घेतली, की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही, कुणबीकरणाद्वारे हे सामाजिक अन्यायाचं होईल. त्यांनी उशिरा का होईना घेतलेल्या भूमिकेचं मी इथं त्यांचा मी आभार मानतो.
की ओबीसीच्या बाजूने एक तरी माणूस पुढे येऊन माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक तरी माणूस पुढे येऊन बोलतोय याचा आम्हाला आनंद आहे, पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना, सगळ्या पुरोगामी नेत्यांना, वेगवेगळ्या समाजाच्या संघटनांच्या नेत्यांना आमचं आव्हान असेल की ओबीसी म्हणून एक व्हा आणि मुंबईकडे चला. ओबीसी मंत्री म्हणून तुम्ही काम करता आंदोलक म्हणून ओबीसीसाठी, तसंच जरांगे पाटील मराठा समाजासाठी काम करतात. तर जरांगे पाटलाबद्दल एवढा द्वेष असायचं कारणच नाही. जरांगे पाटलाचा आमच्या काही बांधायला बांध आहे का? आमची काही वैयक्तिक दुश्मनी आहे का? मुळात जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती ईडब्ल्यूएस सोडून, एसीबीसी सोडून त्यांना ओबीसीचं आरक्षण का पाहिजे, की जे संविधानाला मान्य नाही, जे मंडल कमिशनला मान्य नाही, जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. बरं, ती कोर्टाची संविधानाची भाषा 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. मला तुम्ही एक सांगा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो की गावगाड्यामधला इथला जो गावगाडा आहे, इथली जी सामाजिक उतरंड आहे, या उतरंडीमधला सगळ्यात खाली शुद्राती शुद्र बाबासाहेबांच्या भाषेमध्ये हे कारू नारू, बलुते आलुते, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, या भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी मनोज जरांगेच्या समाजाबरोबर कशा टिकतील स्पर्धेमध्ये? त्यांच्या काय आमचं आणि मनोज जरांगेंचं वैयक्तिक भांडण आहे? आमचं भांडण आमचे हक्क अधिकार मंडळ आयोगाच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, ते आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत यासाठी आम्ही 10% एसीबीसी आरक्षण दिलंय. त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत नाही. 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, त्याच्याबद्दल पण आम्ही बोलत नाही. आम्ही बोलतोय आमचं मागासवर्गीयांचं आरक्षण असंच राहू द्या, त्याला धक्का लावू नका. ही आमची आर्त विनवणी आहे. टाहो करतोय आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर की आमचा समाज ह्या, मी परत सांगतो, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, बेडर, रामोशी, कुंभार, गुरव, गाववाड्यातला मेडंगिया जोशी, कुरमड्या जोशी, डोंबारी, पाल पारधी, फासे पारधी, सोन कोळी, पान कोळी, महादेव कोळी, मरियाईवाला, कडक लक्ष्मीवाला, अरे ज्यांचं पाल अजून गेलं नाही, पाल जमिनीशी समांतर पाल करून भटका विमुक्त राहतोय. तुमच्या जातनिहाय जनगणनेमध्ये पालाचा उल्लेख नाही. पालामधली माणसं मोजली जात नाही. कुठला अमृतकाल, कुठला भारत देश, कुठलं स्वातंत्र्य? आजही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना 4वी 5वीच्या पुढे शिक्षण घेता येत नाही. त्यांच्या स्पर्धेमध्ये राज्यकर्ते जमात असलेला मराठा समाज कोणी सामील करताय? मुख्यमंत्री महोदय, कसा ओबीसीचं आरक्षण टिकलंय, कसा विजयंती या मराठा समाजाला स्पर्धा करू शकणार आहे, फाईट करू शकणार आहे, ते तुम्ही आम्हाला सांगा. ओबीसी मंत्री दबाव आणून प्रमाणपत्र रद्द करतायत असं देखील असं कुणालाही दबाव आणता येत नाही. कास्ट स्क्रुटिनीवरती असं कुणीही दबाव आणू शकत नाही, पत्र देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की कास्ट स्क्रुटिनी जी असते तिला न्यायिक म्हणजे दिवाणी अधिकार असतात त्यांना, आणि त्यांच्यामध्ये जर कोण हस्तक्षेप करत असेल तर तो डायरेक्ट न्यायदानामध्ये हस्तक्षेप होतो. हे असं होणे नाही. आणि कुठलाही राजकारणी, कुठलाही मंत्री, मग ते शिरसाट साहेब असोत किंवा बावनकुळे साहेब असोत किंवा अजून कुणी असोत, ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते सत्तेतले आहेत का विरोधातले आहेत, ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण कुठलाही माणूस अशा पद्धतीनं कास्ट स्क्रुटिनी समितीवरती, कमिटीवरती कोणीही दबाव आणू शकत नाही. साप म्हणून हा बी बनवण्याचा प्रयत्न आहे. चंद्रशेखर बावनकुळेंवरती जे बॉडी शेमिंग झालं ते निव्वळ फालतूगिरी आहे. असं कुणाला टार्गेट करण्यानं प्रत्येक वेळी एका ओबीसी नेत्याला निवडायचं, त्याची शारीरिक ठेवण निवडायची, त्याची जात निवडायची, आणि त्यांना मग अपमानास्पद, त्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल, मान शर्मेने खाली जाईल, त्यांना गिल्ट वाटेल, अशा पद्धतीनं वागण्याचं काम मनोज जरांगे गेल्या 2-3 वर्षापासून करतायत. त्यांनी कधी छगनरावजी भुजबळांना टार्गेट केलं, त्यांनी कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं गेलं, आईमाईवरून त्यांना बोलले गेले. कधी काळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना टार्गेट केलं. कधी सुद्धा एका ब्रश शब्दानं सुद्धा त्यांनी कधी जरांगेवर टीका केली नाही. त्यांना टार्गेट केलं गेलं. आम्ही तर रोजच आहे. आम्हाला तर आमच्यावरती दगड टाकणं असल्यापासून, फिजिकली हाणमार करण्यापासून, बघून घेण्याची आम्ही तर रोजच बघतोय. म्हणजे ओबीसीनी बोलायचं नाही हक्क अधिकाराबद्दल. ओबीसीनी एखाद्या या लोकशाही मार्गानं, सनदशीर मार्गानं, उपोषणाच्या मार्गानं आंदोलन करायचं नाही. हे भयंकर आहे. 1 सप्टेंबरच्या आपल्या आंदोलनावरचा फोकस
जरा सुद्धा चुकून सुद्धा आम्ही इतर दुसरीकडे कुठेही घेऊन जाणार नाही आहोत. आम्ही सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन उभं करत आहोत. मात्र काल शौराईमध्ये तुमचं जंगी स्वागत झालं. नवनाथ वाघमारे देखील तुमच्या स्टेजवर होते. त्यावेळेस नवनाथ वाघमारे स्टेजवर आले, लोक उठून जायला लागले. म्हणजे तुमच्या दोन गटांसमोर नाही, गटांचा विषय नाही. काल गेवराईमध्ये खूप चांगली रॅली झाली, सभा झाली. थोडंसं मी अगोदर भाषण केलं आणि मला थोडंसं दुसरं एक काम असल्यामुळं मी तिथून निघून गेलो होतो. त्यामुळं हे असं चालत राहतं. आगे मागे किंवा सभा किंवा रॅली हे होत असतात. कारण 300-400 जात समूह आहेत. सगळ्या लोकांना एकत्र आणणं, सगळ्या लोकांचा प्रोटोकॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं मागं पुढं होत असतं. त्यामुळे ओबीसींना एकत्र आणणं आणि ओबीसीचं आंदोलन उभं करणं या महाराष्ट्रामध्ये प्रचंड जिकिरीचं, जबाबदारीचं आणि अवघड असं काम आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण तरी सुद्धा आम्ही जी मागणी करतोय, आम्ही जी संविधानिक गोष्ट मांडतोय, जे ओबीसीच्या आरक्षणाची बात मांडतोय, ह्या गोष्टीकडे महाराष्ट्रातल्या ओबीसींनी लक्ष द्यावं. आपल्याला मान सन्मान, मान पान, आम्हाला हे ते या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमची ऑलरेडी कपडे काढून घेतलेले आहेत तुमच्या या भांडणामुळं, तुमच्या जातींच्या संघटनामुळं. तुम्ही कधीच ओबीसी म्हणून एकत्र आला नाही. त्यामुळे तुमच्या अंगावर आता कपडे राहिलेले नाहीत. ओबीसी बांधवांनो, तुम्ही उघडे नागडे झालेले आहात. तुम्ही ज्या पक्षांना मतदान दिलं त्या पक्षांनी ओबीसीच्या अंगावरती आता ओबीसीला निर्वस्त्र केलेलं आहे इथल्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी. तुमच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही. एकही आमदार बोलायला तयार नाही. ना उदय सामंत बोलतात, ना प्रसाद लाड बोलतात, ना विखे बोलतात, ना शिरसाट बोलतात, ना मुख्यमंत्री बोलतात, ना उपमुख्यमंत्री बोलतात, ना विरोधी पक्ष बोलतात, ना ओबीसीचे नेते बोलतात, ना मंत्री बोलतात. अरे पडलेले आमदार सुद्धा तुमच्या बाजूने बोलत नाही. म्हणजे तुम्हाला वाऱ्यावर सोडलं इथल्या लोकांनी. त्यामुळं मान पान या गोष्टीमध्ये अडकू नका. ओबीसी म्हणून रस्त्यावर उतरा, नाहीतर ओबीसीचं आरक्षण विसरून जा. जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक देतात, वेगवेगळे राजकीय नेते भेटायला येतात, त्यातून मार्ग काढला जाईल असं सांगितलं. परंतु तुमच्या आंदोलनाची अशी दखल अद्याप कोणी घेतली नाहीये. काय नाही? हे बघा, मराठा समाज हा राज्यकर्ती जमात आहे, शासनकर्ती जमात आहे. मनोज जरांगे पाटलांची भाषा ही जात वर्चस्वाची आहे. महाराष्ट्रामधलं मराठा समाजाचं वर्चस्व सिद्ध करणारी आहे. दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा एकही नेता, अपवाद फक्त बाळासाहेब ठाकरेंचा सोडला, तर महाराष्ट्राच्या जनमानसाला साथ घालणारा एकही नेता महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही. हे ओबीसींचं दुर्दैव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व, फुले शाहू आंबेडकरांचं पुढे घेऊन जाणारा एकही पुरोगामी नेता, वास्तव आणि परखडपणे भूमिका मांडणारा नेता महाराष्ट्रात जन्माला आला नाही. हे आमचं दुर्दैव. अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी विजयंती आणि ओबीसी मध्ये जी एकजुटीची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली होती, तेवढा वकूफ असणारा, जनसामान्यांच्या मनावरती पकड असणारा नेता महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही. हे दुर्दैव. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अंत होऊन आज 10-12 वर्षाचा कालावधी होऊन गेला, पण इथल्या पुढाऱ्यांना आजही राजकारणासाठी गोपीनाथराव मुंडेंचं नाव घ्यावं लागतं. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरती बोलावं लागतं. पण त्याच पृथ्वीराज बाबा चव्हाणांना, त्याच राजू शेट्टींना, त्याच महादेवरावजी जानकरांना, त्याच संजयजी राऊतांना, अरे स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन ओबीसींना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय. राजू शेट्टी बोललं पाहिजे, तुम्ही महादेवजी जानकर तुम्ही बोललं पाहिजे, संजयजी राऊत, तुमच्या पेनला कधी कधी एवढं टोक येतं. तुम्हाला मान्य आहे ओबीसीच्या आरक्षण आज संपलेलं आहे? हे मान्य आहे का नाही मान्य? सांगा एकदा, सामनामधून लिहा अग्रलेख एकदा. मुख्यमंत्री महोदय, ओबीसीचा डीएनए खरंच भाजपचा ओबीसी डीएनए आहे का नाही ते तुम्ही एकदा आम्हाला सांगा. एकदा होऊन जाऊ द्या. काय तुमचं म्हणणं आहे? ओबीसीचं आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही सांगा आम्हाला कसं संपलं नाही ते. 1 तारखेच्या या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर येतील. आम्ही प्रकाशजी आंबेडकरांना विनंती करू, आम्ही आंबेडकरी जनतेमधल्या वेगवेगळ्या आरपीआयच्या गटांना विनंती करू. कारण आज आम्ही जात्यात आहे आणि एससी एसटी सुपात आहे. त्याचं कारण असं आहे की आता एससी एसटीला सुद्धा क्रिमिलेअरची अट्ट लावण्याचं आता धोरण सुरू आहे. अट्रॉसिटीचा सारखा कायदा सुद्धा जो
SC STच्या हक्क अधिकारांचं संरक्षण असलेला कवच कुंडले असलेला अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा रद्द करण्याचं धोरण इथून पुढच्या कालावधीत येऊ शकतं. मी तुम्हाला भीती नाही घालत, पण मी वास्तव तुमच्या समोर मांडतोय. तुमच्या नोकऱ्या आउटसोर्सिंगचं बोनस नाव देऊन तुमच्या लाखो नोकऱ्या महाराष्ट्रातल्या 9 ते 10 कंपन्यांकडे गेलेत. तुम्हाला नोकऱ्या लागणार कुठून? तुमची पोरं शिकून फायदा काय? गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची पोरं वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन बेरोजगार म्हणून फिरतायत. त्याच्यावर तर आम्ही बोलूच, पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय हे महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना माझी सांगण्याची म्हणजे कळकळीची विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.